घटना या ठिकाणी सांगितलेली आहे, नेमकं काय सांगितलं आपण कोर्टात? मी या अगोदर ही सगळी घटना घडली त्यावेळेस मी माझी भूमिका मीडियासमोर जाहीर केलेली होती. मीडियासमोर मी हे सांगितलेलं होतं की अशा प्रकारची कुठलीही जंगली रमी मी खेळत नव्हतो, मला खेळता येत नाही. त्यामुळे त्यानंतरही सन्माननीय विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसताना सुद्धा तुम्ही माझी बदनामी केली आहे. शेतकऱ्यांमध्ये बदनामी झाली आहे, माझ्या पक्षामध्ये बदनामी झाली आहे, माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे आणि पर्यायानं माझीसुद्धा बदनामी झाली आहे. माझी इमेज आणि माझी प्रतिमा ही तुम्ही समाजामध्ये डागाळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमची माफी मागावी अशी मी त्यांना एक नोटीस पाठवली. परंतु त्या नोटिसीची त्यांनी कशी खिल्ली उडवली हे मीडियाला संपूर्णपणे माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये माझी बाजू मला राखण्यासाठी आणि माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला कोर्टामध्ये फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे मी या ठिकाणी कोर्टामध्ये फिर्याद केली. आज फिर्यादी म्हणून माझा जबाब या ठिकाणी माननीय कोर्ट महोदयांनी किंवा न्यायाधीशांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे. तो जबाब नोंदवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण असं देखील सांगितलं की फोटो नेमका कोणी काढला ते मला माहिती नाही, त्याची चौकशी व्हावी. बरोबर आहे की ही गोष्ट खरी आहे. जर रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाहीत आणि त्यांना मध्ये येण्याची परवानगी नाही तर मग हा फोटो कोणी काढला नेमका आणि हा फोटो जर कोणी काढला असेल तर त्याचे नाव काय आहे ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे. पण या संदर्भामध्ये रोहित पवारांनी ते जाहीर केलं पाहिजे की त्यांनी फोटो कुठून मिळवला, म्हणून कसा मिळवला, कुठून मिळवला आणि मीडियाला कसा सादर झाला आणि मीडियामधून या ठिकाणी संपूर्ण लोकांपर्यंत कसा पोहोचला याची इत्थंभूत माहिती त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे. वकील साहेब एक मिनिट, आजची जी हिअरिंग झाली त्याच्यामध्ये आता आपले डिमांड्स काय असणार आहेत, काय आपण मागणी केली आहे? नाही, मला ओल्ड सेक्शन 499 500 प्रमाणे पनिशमेंट व्हावी. याच्यामध्ये बदनामी झाली, बदनामीचा परिणाम काय झाला आपण सगळ्यांनी बघितला आणि जी गोष्ट केली नाही त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली आणि आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली होती. त्यांनी जर कायदेशीर उत्तर तसं दिलं असतं तर कदाचित हे यावर पण लागलं नसतं. पण ते आता हा सगळाच प्रश्न निर्माण झाला आहे की तो व्हिडिओ कुठून आला, तो मॉर्फ झालेला नाही ना, ते सभासद नसताना तो व्हिडिओ काढला कोणी, बरं ते सभागृह एवढं संरक्षित आहे की तिथे जाऊन कोणाचा व्हिडिओ, कोणाचा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ हॅक करणं, तो मोबाईल हॅक करण्यासारखा आहे. तर ते पण आम्ही त्याच्यामध्ये म्हटलं आहे 499 500 ने आम्ही ते पण IT सेक्शन्स त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आता कोर्टासमोर होईल. दूध का दूध, पाणी का पाणी. काय तारीख दिली? 9 तारखेला. आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांनी कोणी फोटो काढला असेल, उद्या माझे अकाउंट्स डिटेल आहेत किंवा कोडवर्ड्स आहेत किंवा ते कोडवर्ड जर हॅक झाले, मोबाईल हॅक झाला तर माझे फॅमिलीचे फोटो किंवा माझ्या आतमध्ये असलेले कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स हे कुठेही पब्लिकमध्ये जाऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे विधानसभेची, विधान परिषदेची परवानगी नसताना एखाद्या सदस्याने किंवा सदस्यांनी नेमलेल्या एखाद्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा पत्रकाराने किंवा कुणी आणखी माणसाने जर तो फोटो काढला असेल तर अशा प्रकारची प्रवृत्ती वाढवणं म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे तुमच्या खाजगीकरणामध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा तुमच्या कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड पळवण्यामध्ये या ठिकाणी मदत केली असं त्या ठिकाणी होऊ शकतं. विधान परिषद असेल किंवा हे सभागृह सुरक्षित नाही आहेत असं आपल्याला वाटतंय का? ज्या पद्धतीनं व्हिडिओ आतमध्ये काढला जातो, तो व्हायरल केला जातो, आपण बसलेले असताना मागून कोणीतरी लपवून हा सगळा व्हिडिओ घेतोय, सिक्युअर्ड नाही आहे का? नाही, असं नाही आहे की शेवटी कसा आहे, विश्वास हा असावा लागतो. त्यामध्ये विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये बरेचसे लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि तसं पाहायला गेलं तर कायद्याने कोणालाही मोबाईल आतमध्ये नेता येत नाही, आमच्या सदस्यांसह. परंतु काही कामानिमित्त या ठिकाणी मोबाईलचा वापर व्हावा, काही लोकांना कळावं किंवा या ठिकाणी तिथल्या आमदारांना कळावं, तिथल्या मंत्र्यांना कळावं कुठे काय चालू आहे राज्यभरामध्ये. कारण शेवटी कसं आहे, घडामोडी होत असतात आणि ते कळावं म्हणून या ठिकाणी थोडंफार प्रमाणामध्ये सवलत विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषद अध्यक्ष देतात. परंतु ते बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे, यामध्ये काही शंकाच नाही. थँक्यू सर. ओके.